नमस्कार मित्रांनो, तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अर्णव आता बाहेर असतो. त्यावेळेला मामा येऊन विचारतो की काय रे अर्णव, काय झालं? तू मला एवढ्या अर्जंट इथे बाहेर का बोलावून घेतलंयस? त्यावेळेला तो मामाला 1 मिनिट थांब असं म्हणतो आणि फोनवर बोलण्याचा प्रयत्न करत असतो. परंतु तरीही फोन झाल्यानंतर मामाला तो सांगतो की मामा, पाटीलचा फोन होता, त्याला एक अपडेट मिळाली आहे. हे ऐकल्यानंतर आता मामालाही धक्काच बसतो. मामा म्हणतो की म्हणजे काय? त्याने तुला कुठे बोलावलं आहे? तेव्हा तो म्हणतो की मला तो बोलला की मी तुला कॉलवर सांगू शकत नाही, त्यामुळे तो आपल्या बंगल्याच्या बाहेर भेटायला येतो आहे मला. कदाचित असं काहीतरी असेल की जे त्याला फोनवर सांगता येत नसेल, म्हणून त्याने फोनवर असं न सांगता डायरेक्ट भेटण्यासाठी बोलावलं आहे मला. तेव्हा मग मामा म्हणतो की बरं ठीक आहे, याचा अर्थ काहीतरी गंभीर दिसतंय. अर्णव, मला तरी वाटतंय की नक्कीच काहीतरी त्यांना आपल्या या जिजूंबद्दल म्हणजे जावई बापूंबद्दलच लीड मिळाली असेल. आता अर्णव म्हणतो की हो, तेच बघायचं आहे मला की नेमकं काय बनतायत ते. याचंच टेन्शन आलं आहे. काहीतरी अगदी गंभीर असल्याशिवाय पाटील असं बोलणार नाही की फोनवर बोलू शकत नाही म्हणून. मग मामा म्हणतो की बरं ठीक आहे, एक काम कर, त्या पाटीलला कॉल लाव, बघ तो कुठपर्यंत पोहोचला आहे ते. असं म्हणून तो अर्णवला कॉल लावायला सांगतो. अर्णव म्हणतो की व्हॉट द हेल इज दिस? आता या पाटीलचा फोन बंद का लागतोय? तेव्हा मामा म्हणतो की बंद म्हणजे आता तर चालू होता, आताच बोलणं झालं. कदाचित तो पाटील कुठल्या संकटात तर सापडला नसेल ना? काही प्रॉब्लेम तर नसेल ना घडला त्याच्या बाबतीत? असं मामा आता त्यालाच बोलून दाखवतो आणि त्यामुळे अर्णव आता टेन्शनमध्ये येतो. तर दुसऱ्या दिवशी सकाळी नाश्त्यासाठी संजय मस्त चहा पीत बसलेला असतो आणि पेपर वाचत असतो. तेवढ्यातच इशू निघते आणि म्हणते की आई चल गं, डबा दे मला. तेव्हा मग बाबा म्हणतात की काय गं इशू, एवढ्या सकाळी सकाळी निघालीस आज? तेव्हा ती म्हणते की हो बाबा, त्याचं काय आहे ना की या मुंबईत काही सांगता येत नाही. आजकाल इथे लोकांना नाश्त्यालाही गरमागरम पदार्थ लागतात. त्यामुळे म्हटलं की आता लवकरच सकाळी क्लाउड किचनमध्ये पोचलं तर कसं आहे, लवकर लॉग इन केल्यामुळे त्या सकाळच्याही ऑर्डर्स मला मिळून जातील असा विचार केला आणि म्हणूनच सकाळी लवकर निघते. तेव्हा मग बाबा म्हणतात की बढिया आहे एकदम. तेव्हा सुप्रिया म्हणते की हो, ही तर कल्पना तुला चांगली सुचली इशू. पण मला सांग, सगळ्या साखरपुड्याच्या गडबडीत मी तुला विचारायचीच विसरून गेले गं. अगं तू कोणाला तरी मदतीला ठेवणार होतीस ना किचनमध्ये? तेव्हा ती म्हणते की हो अगं, त्या आमच्या ऑफिसच्या कॅन्टीनच्या शलाकाताई, त्यांना ठेवणार होते, परंतु काय ना त्यांचा फोनही लागत नाही आहे. त्यावर संजय म्हणतो की नाही म्हणजे जर कोण तसं मिळत नसेल तर आम्ही हे काम करू शकतो. नाही म्हणजे आम्ही एकदम मशहूर इंदोरचे पदार्थ बनवू शकतो. त्यामुळे आमच्या पगाराचं जरा काही बघाल तुम्ही दोघं तर? तेव्हा ईश्वरी म्हणते की हो हो अगदीच. मग आई म्हणते की कसं आहे ना, इंदोरवरून संजय शेठ तुमच्या एवढा तुमचा कामा एवढा किंवा तुमचा जो काही अनुभव आहे तेवढा पगार आम्हाला देता येणार नाही हो द्यायला. आम्हाला तेवढं परवडलं पण पाहिजे. तेव्हा लगेच तो म्हणतो की तसं काही नाही आहे. म्हणजे काय, तुम्ही लोकं जान पहचानवाले आहात, तर मग काहीतरी कमी जास्त करूया आपण. तेव्हा त्या दोघी हसायला लागतात. ईश्वरी म्हणते की नाही बाबा, म्हणजे काय ना की क्लाउड किचनमध्ये तितका तर मोठा व्याप नाही आहे अजून. इतकी जास्त ऑर्डर्स नाही आहेत की कोणाला तरी बोलवावं लागेल किंवा दस्तूरखुद्द संजय देसाई, इंदोरचे मिठाई स्पेशलिस्ट यांना बोलवावं लागेल. हां, परंतु जरूरत पडली तर तुम्हाला मी नक्की सांगेन. त्यावर बाबा म्हणतात की अगं तसंही तुला काही दिवसानंतर कोणीतरी मदतीला बघावंच लागणार आहे. तुला एकटीला जमणार नाही आहे, कारण लग्नाचे दिवस असतील. तुला दिवसभर तिथे किचनमध्ये थांबता येणार नाही. ती म्हणते की बाबा हो ते झालंच तेव्हा बघूया आपण. आणि ती म्हणते की आई चल पटकनी मला डबा दे. आणि डबा घेऊन ती निघून जाते आणि बाय बोलते. त्यावर लगेच संजय म्हणतो की जरा 1 कप चाय. तेव्हा मग ती म्हणते की हो हो चालेल, देते मी. त्यानंतर ती विचारते की अहो तसं नाही, म्हणजे तुम्ही मास्तरांची तब्येत विचारायला राकेशजींना फोन करणार होतात ना? तेव्हा तो म्हणतो की हो, हे काय करतोय, पण हा जरा चहा. तेव्हा ती म्हणते की हो देते देते आणि आतमध्ये निघून जाते. अर्णव विचार करत बसलेला असतो की ह्या पाटीलला झालं आहे तरी काय? ह्याला मी फोन ट्राय करतोय, आता सकाळी त्याचा फोन बंदच लागतोय. नेमकं काय झालं आहे? असा विचार अर्णवच्या डोक्यामध्ये येत असतो. मला काल म्हणाला की काहीतरी महत्त्वाची बातमी द्यायची आहे, काहीतरी अर्जंट आहे असं म्हणून माझा फोन त्याने ठेवला आणि बोलवलं भेटायला. परंतु आता आता अचानक असं काय झालं असेल की तो मला भेटत नाही आहे आणि त्याचा फोनही बंद लागतोय. अर्णवच्या डोक्यात विचार येऊ लागतात. तेव्हा आता लगेच संजय हा तिकडे राकेशला फोन फिरवतो आणि म्हणतो की हॅलो राकेशजी, कामात तर नाही आहात ना? म्हणजे तुमच्याशी जरा बोलायचं होतं. राकेश म्हणतो की नाही अहो बोला काका, कामं तर काय सुरूच असतात.
तेव्हा मग तो म्हणतो की तसं नाही हो, सहाने मास्तरांच्या तब्येतीची चौकशी, कसे आहेत ते आता? मग तो म्हणतो की हो, हो, एकदम उत्तम आहेत ते आता. अगदी व्यवस्थित आहेत. डॉक्टरांनी काळजी करण्याची कारण नाही असं सांगितलंय. अहो, आज तर चक्क सकाळी त्यांनी नेहमीसारखा नाश्ता केलेला आहे. चहा वगैरे सगळं काही. मग मास्तरांची तब्येत बरी ऐकल्यावर संजयला बरे वाटते. संजय म्हणतो की बरं, मग एक काम करता का? मला जरा त्यांच्याशी बोलायचं होतं. त्यांची तब्येत विचारायची होती. जरा त्यांच्याशी बोलायला देता का मला? तेव्हा मग तो म्हणतो की हो, हो, नक्कीच दिलं असतं. परंतु काय ना, आताच त्यांचा डोळा लागला आहे नाश्ता वगैरे करून. त्यामुळे मग जेव्हा त्यांना जाग येते ना, तेव्हा मी नक्कीच फोन लावून देतो. त्यावर संजय म्हणतो की हो, हो, हरकत नाही. त्यांची तब्येत जास्त महत्त्वाची. आणि मग फोन ठेवून देतो. तर इथे राकेश येतो आणि लगेचच त्या म्हाताऱ्याची म्हणजेच ज्याची मास्तर म्हणून एंट्री केलेली असते त्याची कॉलर धरतो आणि म्हणतो की काय रे ए म्हाताऱ्या, तुला पैसे जास्त वाढवून पाहिजेत का? बोल बोल, पैसे जास्त वाढवून पाहिजेत का? जेवढे जमलेत किंवा जेवढे आपले ठरलेत ना, तेवढेच पैसे तुला मी देणार आहे. त्यापेक्षा जास्त पैसे तुला देणार नाही. समजले तुला? तुला जास्त हाव सुटली आहे का पैशांची? अरे, जर असंच असेल तर तुला मास्तराची एंट्री कायमची एक्झिट करावी लागेल बरं का, आणि कायमचंच तुला ढगात पाठवावं लागेल. आणि जर असं होऊ द्यायचं नसेल तर मात्र आपलं जसं ठरलं आहे, जेवढे ठरलेत तेवढ्याच पैशात काम करायचं. आणि लवकरात लवकर हे जे काही चाललं आहे, या लवकरात लवकर गोष्टींची तुला रिहर्सल करायची आहे. बोल, काय बोलतोस? काय हवं आहे तुला? म्हणजे तुला एक एंट्री हवी आहे की एक्झिट हवी आहे? नक्की काय हवं आहे? असं आता मास्तरला तो बोलत असतो आणि मग त्याचे हात सोडतो आणि मास्तर म्हणतो की नको, नको, मला पैसे नको. त्यावर राकेश पण लगेच त्याला चिडवायला लागतो की का? घाबरलास का आता? नको, नको, नको करतोस तो. बरं, ठीक आहे. तुला एंट्रीच राहायचं आहे की एक्झिट घ्यायची हे तू ठरव. चल, तुला दाखवतो एक नजारा. तेव्हा मग पाटीललाही त्याने बांधून ठेवलेलं असतं. राकेश पाटीलजवळ म्हाताऱ्याला आणतो आणि म्हणतो की बघितलंस का? ए थेरड्या, बघ, याची ना आज कायमची या ढगातून म्हणजेच या कायमच्या जगातून एक्झिट होणार आहे. कारण तो जास्त शहाणपणा करत होता. मग मला सांग की याची एक्झिट होणारच आहे, तर त्याच्याबरोबर तुझंही तिकीट काढूनच टाकू का मी? तुलाही त्याच्या जोडीला पाठवू का? तुझाही आत्मा एकदम कायमचा शांत करायला? तेव्हा मग आजोबा म्हणजेच तो म्हातारा म्हणायला लागतो की नाही, नाही, नको, नको, असं अजिबात माझ्या बाबतीत करू नका. मी असं काही करणार नाही आहे. मी सगळं काम करेन तू सांगितलेलं. तेव्हा लगेच राकेश म्हणतो की बरं, ठीक आहे. आता आलं ना लक्षात? आता या सगळ्या गोष्टींच्या फंदात पडायचं नाही. पैसे वाढवून पाहिजेत किंवा काही, आता इथून पुढे तोंड उघडायचं नाही. आता काय करायचं, तर आपलं जे काही नाटक चालू आहे ना, त्या नाटकाची चांगली रिहर्सल करायची आणि लग्नाचा मुहूर्त काढायचा. समजलं का? त्या बाबतीत सगळ्या गोष्टी विचार कर, काय करावं लागेल ते. ठीक आहे, समजलं? असं म्हणून आता इथे तो म्हणतो की नाहीतर तुलाही या माणसासोबत पाठवूनच दिलं असतं. त्याबरोबर म्हातारा म्हणतो की नको, नको, मला पाठवू नका. तेव्हा राकेश म्हणतो की बरं, ठीक आहे, निघ चल इथून, लक्षात ठेव काय करायचे ते. आणि त्याला तो पाठवतो आणि मग पाटीलजवळ येतो. पाटीलला भरपूर अगदी मारलेलं असतं. तेव्हा मग पुन्हा एकदा पाटीलजवळ तो गालावरून हात फिरवून त्याच्याकडे येऊन विचारतो की काय नाव म्हणालास तुझं? हां, पाटील. म्हणजे काय ना, तू हे सगळं करत होतास ना, ते तुला झेपलं नाही. आणि काय रे, तुला काय वाटलं तू माझ्या मागावर राहून सगळ्या गोष्टी, सगळ्या काही इन्फॉर्मेशन मिळवशील आणि मला काहीही समजणार नाही? असं अजिबात होणार नाही. कारण मी राजेश आहे, राजेश. मी खूप शातीर आहे. कोणालाही मी असं सोडू शकत नाही. आणि तुला प्रायव्हेट डिटेक्टिव्हगिरी करण्याची खूप कुजली येणार आहे. परंतु आता बघ मी तुझी काय हालत करतो ते. हे सगळं जे काही केलं आहेस ना, त्यामुळे तुला भोगावं लागणार आहे. आता तुला पहिले प्रश्न पडला असेल की मला कसं कळलं की तू माझ्या मागावर आहेस ते? असं म्हणून आता तो सगळं आठवतो. तर राकेश जेव्हा बाहेर टपरीवर चहा प्यायला बसलेला असतो, त्याच वेळेला राकेशच्या मागावरती प्रायव्हेट डिटेक्टिव्ह तो पाटील असतो. तेव्हा आपल्याच गाडीच्या मिररमधून त्याला दिसलेलं असतं की तो पाटील हा त्याचा पाठलाग करतोय. आणि तेव्हाच त्याने ओळखलेलं असतं की नक्कीच काहीतरी गडबड आहे. हा माणूस माझ्या मागावर आहे आणि मग त्याचाही काहीतरी गेम केला पाहिजे असा विचार येतो. तेव्हा लगेच पुढे राकेश त्याला म्हणतो की आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुला वाटत होतं की तू माझा पाठलाग करत होता, परंतु खरं तर माझं पण तुझ्यावर पूर्ण लक्ष होतं बरं का. आता तुला दुसरा प्रश्न पडला असेल की मी तुझ्या पाठलाग कसा केला, तुला कसं हेरलं? तर सांगतो. तू जेव्हा फोन करून बोलत होतास ना, त्यावेळेलाच मी तुला पकडलं होतं. आणि तुला वाटलं होतं की तू अगदी आरामात ही इन्फॉर्मेशन देऊ शकशील, परंतु अजिबात नाही. आणि तू काय केलं आहेस ना, तुला प्रायव्हेट डिटेक्टिव्ह गिरी करायची ठीक आहे, परंतु तू चुकीच्या माणसाची पंगा घेतला असं. मी राजेश आहे, राजेश, आणि तुला असं सोडणार नाही आहे. तुला फार महत्त्वाचं आहे ना तुझं काम,
परंतु आता तुझं काम हे मला संपवावंच लागणार आहे. आणि काय रे, किती मारलात याला? मी तर थोडंसं मारा आणि पकडा म्हणून सांगितलं होतं. खूप मार दिलात त्याला आणि तुम्हाला देणार पैसे त्यापेक्षा जास्त काम केलं. आणि हो, पैशावरून लक्षात आलं. अरे थांब 1 मिनिट हां, असं म्हणून तो त्याचे पाटीलचेच खिसे बघत असतो आणि त्याच्या खिशातून आता तो पैसे काढतो. पाटील ओरडत असतो, परंतु त्याच्या तोंडाला रुमाल बांधल्याने त्याला काहीच जोरात ओरडता येत नसतं. मग त्याच्या खिशातून तो पैसे काढतो आणि म्हणतो की हे काय, एवढेच पैसे आहेत? ठीक आहे, जाऊ दे. काय आहे ना, या नाटकात अचानक तुझी एंट्री झाली, त्यामुळे हे पैसे मॅनेज करायला नव्हते माझ्याकडे. म्हणूनच आता हे सगळं करावं लागतंय मला. तो त्याच्या खिशातले पैसे स्वतःच्या खिशात टाकतो आणि म्हणतो की हे बघ, आता इथून पुढे लक्षात ठेवायचं. काहीही वागताना, इथून पुढे पंगा घेताना जरा तरी विचार करूनच पंगा घ्यायचा, असं तो त्याला आता सांगत असतो. आणि मग त्यांना सांगतो की ऐका, याला बघा रे, व्यवस्थित बघा. आणि हो, काय ना पाटील साहेब, तुम्ही फार मोठी चूक केली. आता तुमची या जगातून एक्झिट आहे ती फिक्स आहे. ठरलं तेव्हा मग पाटील ओरडण्याचा प्रयत्न करत असतो, परंतु त्याला काही बोलताच येत नसतं. आता राकेश त्याच्या माणसांना सांगतो की ऐका, तुमच्या पैशांचं मी बघतो नंतर, परंतु याच्याकडे व्यवस्थित लक्ष द्या. आणि हो, याचा पसारा जास्त करू नका, समजलं? असं म्हणून राकेश निघून जातो. तर असं काही अर्णव सारखा सारखा तो कॉल करतच असतो. आजी त्याच्याजवळ येते आणि मग आजी विचारते की अर्णव, मला ना खरंच एका गोष्टीची खूप काळजी वाटते रे. काय होणार आहे ना, मला खरंच काही समजत नाही आहे. त्यावर अर्णव बोलतो की अगं नको काळजी करूस आजी, ताईची तब्येत होईल ठीक, ती बरी आहे. तेव्हा मग ती म्हणते की अंजलीचीच नाही रे, मला तुझ्याही तब्येतीची काळजी लागलेली आहे. खरंच खूप चिंता वाटते. अर्णव, मला एका प्रश्नाचं खरं खरं उत्तर देशील का? मी तुझ्या बाबतीत जो काही निर्णय घेतला आहे तो तुला योग्य वाटतोय का? म्हणजे तुला पटतंय ना अगदी मनापासून माझा निर्णय, आणि तू मनापासून तयार आहेस ना या गोष्टीसाठी? याच्यासाठी माझं मन मला खूप खातं आहे अर्णव, प्लीज मला काही ते सांग, असं आजी सांगत असते. तेव्हा मामी येते आणि म्हणत असते की बापरे, आता या ओल्ड लेडीला मध्ये झालं तरी काय? आणि जर हिने अर्णवला असा प्रश्न विचारला आणि जर अर्णवने त्याचं खरं खरं उत्तर दिलं की त्याला हे लग्न करायचं नाही, तर मात्र आम्ही केलेले इतके सगळे प्रयत्न मातीत जातील, असा विचार तिथे वल्लरी करत उभी असते. आणि आजी म्हणते की प्लीज चिंटू, तू सांग ना तुझ्या मनात काय आहे ते. मी तुझ्या बाबतीत जो काही निर्णय घेतला आहे तो तुला चुकीचा तर वाटत नाही आहे ना, असं आजी त्याला बोलत असते. आणि इथे वल्लरी म्हणते की काय चाललं आहे या म्हातारीचं, म्हणजे इतकं सगळं ठरलं आहे, आता झालं आहे, आणि आता कसली माघार घेते ही, असं ती तिथूनच वैतागत असते. आणि चला चला लवकर, नाही तर वाट लागेल, असं म्हणून ती आजीजवळ येते आणि म्हणते की हो आई, थांबा जरा. आणि अर्णव, तुला माहिती आहे का काय झालं आहे? अरे, लावण्याच्या ना मामा मामींचा फोन आला होता आणि ते विचारत होते मला की कधी लग्नाचा मुहूर्त काढायचा आहे. म्हणजे साखरपुडा तर झाला आणि आता लग्नाचा मुहूर्त कधी काढायचा आहे, लवकरच लग्नाचा मुहूर्त काढूया असं म्हणत होते ते. त्यावर आता आजी म्हणते की अगं वल्लरी, तू थांब जरा, मी काहीतरी महत्त्वाचं बोलते ना. तेव्हा मग ती म्हणते की ओ आई, आता थांबण्यासाठी वेळच कुठे आहे, आपल्याकडे वेळ फार कमी आहे, म्हणूनच तर मी तुम्हाला सांगते ना, अगोदर सगळं काही बदलण्याच्या आधीच आपल्याला लवकर लवकर हे सगळं आटपून घ्यायला हवं आहे. तेव्हा मग आजी म्हणते की वल्लरी, तू जरा शांत बस, इथे मी काय बोलते आणि तुझं काय बोलणं सुरू आहे. तेव्हा मग आजीला ती म्हणते की अहो आई, तुम्हाला समजतच नाही आहे मी काय बोलण्याचा प्रयत्न करते आहे. कोणतेही कुठलेही निर्णय बदलण्याच्या अगोदर हे सगळं केलं पाहिजे. आणि कसं आहे ना, ते मामा मामी बोलत आहेत, तर आपण या गोष्टींकडे जरा लक्ष पण दिलं पाहिजे ना. तेव्हा लगेच आजी म्हणते की हो बरोबर आहे, परंतु काय करायचं ते मला कळत नाही आहे. मला जरासा गोंधळ वाटतो या बाबतीत. म्हणजे लग्न ही गोष्ट इतक्या पटकन आपण कशी काय करू शकतो? त्यामुळे जरा थांब वल्लरी, आपल्याला ना या गोष्टीत घाई करायला नको. मला अंजलीची खरंच खूप काळजी वाटते, तिला सगळं व्यवस्थित होऊ दे, मग बघूया आपण काय करायचं ते. त्यावर त्यांच्यात बोलण्यात काहीच अर्णव पडत नाही. तो म्हणतो की चला, आय एम गेटिंग लेट, मला ऑफिसला जायचं आहे, असं म्हणून तो निघून जातो. चिंटू चिंटू असा आजी आवाज देते, परंतु तो थांबत नाही. त्यावर मग आता लावण्या ही आपल्या घरची आता होणारी सून होणार आहे, त्यामुळे आता तिच्या गोष्टी पण आपल्याला बघितल्या पाहिजेत ना, या गोष्टींची तयारी करायला हवी आई, नाही का? नाहीतर उगीचच उशीर व्हायला नको, आपल्याला उशीर तर करायचाच नाही आहे, असं वल्लरी मुद्दामच तिला बोलते. आणि आजी तिला पुढे काहीही न बोलता तिथून गुपचूप आता निघून जाते. आणि वल्लरी मनातच विचार करते की लवकरच या म्हातारीचा निर्णय बदलण्या अगोदर हे सगळं केलं पाहिजे. आता इथे पाटीलला बांधून ठेवलेलं असतं आणि तो विचार करत असतो की मी इथून सुटू तरी कसा. आणि अगदी रात्रभर त्याला तिथेच ठेवलेलं असतं, त्यामुळे बाकीचे जे गुंड असतात लक्ष ठेवणारे, त्यांचा जरा डोळा लागलेला असतो.
म्हणून पाटील तिथे बघतो आणि आजूबाजूला विचार करतो आणि तेवढ्यातच हळूहळू स्वतःच्या हाताला जी बांधलेली दोरी असते ती तो जोर लावून लावून सोडून टाकतो आणि देवाचं मनातून नाव घेत असतो की लवकरात लवकर मी इथून सुटू दे. आणि फायनली ती दोरी सुटली जाते आणि पाटील कसाबसा लंगडत लंगडतच तिथून पळ काढतो आणि जे बाजूला गुंड झोपलेले असतात त्यांचा अजूनही डोळा लागलेलाच असतो. पाटील हा त्यांच्यावर अगदी व्यवस्थितपणे लक्ष ठेवतो आणि तिथून पसार होऊन जातो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं राकेश घरी आलेला असतो आणि तेव्हा मग संजय विचारतो की बरं आहे मास्तरजींची तब्येत ठीक आहे ना आता? तेव्हा सगळे व्यवस्थित आहे ना असं विचारल्यावर तो म्हणतो की अहो त्यांची तब्येत अगदी व्यवस्थित आहे आता. आणि तुम्हाला माहिती आहे का अहो मास्तरांची पुण्याच म्हणायला पाहिजे. मी तिथे जाण्याच्या अगोदर सगळ्या विद्यार्थ्यांनी हॉस्पिटलमध्ये गर्दी केली होती. सगळेजणं मास्तरांसाठी धावून आले होते, अगदी सगळे, जवळजवळ अर्धा गावच म्हणा ना. तेव्हा मग लगेच ते म्हटल्यावर मास्तरजींची सोय अगदी पटापट झाली नाही. तेव्हा तो म्हणतो की हो सगळे अगदी मदतीला होते ना. त्यावर लगेच सुप्रिया म्हणते की नाही म्हणजे मला जरा सांगा की मास्तरांचं गाव कुठलं? तेव्हा तो म्हणतो की ते मावळ तालुक्यातले एक छोटंसं खेडेगाव आहे. त्यावर ती म्हणते की कमाल आहे, म्हणजे इतक्या छोट्या गावातही पटापट सोयी उपलब्ध झाल्या नाही का? तेव्हा तो म्हणतो की हो काकू काय ना आजकाल गावातही सोयी वाढल्यात बरं का. आता गावखेडे पण प्रगत झालेले आहेत. त्यावर ती म्हणते की हो म्हणजे असं माफ करा मी पटकन विचारलं. तेव्हा मग तो म्हणतो की नाही नाही गैरसमजाच अशक्य, बाकी सगळं व्यवस्थित आहे. हो मी तिथे थांबणारच होतो परंतु काय झालं मास्तर म्हणायला लागले की मी इथे आहे व्यवस्थित, तू नको काळजी करूस, तू तिकडे जाऊन बघ, माझ्यापेक्षा जास्त माझ्या आनंदाची त्यांना काळजी हो. मला म्हणायला लागले की जा जा लवकर जा, साखरपुड्याचं काय ते बघून ये, माझ्यामुळे तुझा साखरपुडा राहिला ना मग आता तो आवरूनच आहे असं मला म्हणायला लागले. तेव्हा आता सुप्रिया आणि संजय हसायलाच लागतात. नंतर मग आता ती म्हणायला लागते की हो ॲक्च्युली काय तो काही बोलायलाच देत नसतो. तो म्हणतो की लग्नाचा मुहूर्त काढायला ते येतो म्हणाले खरं, परंतु आता साखरपुड्याचं आपल्याला काहीतरी बघितलं पाहिजे असं तो बोलून दाखवतो. त्याच वेळेला तिथे ईश्वरी किचनमधून आलेली असते आणि ती आल्यावर म्हणते की अरे राकेशजी तुम्ही आलात पण कधी? आणि मास्तरांची तब्येत ठीक आहे ना आता? त्यावर तो म्हणतो की हो ईश्वरीजी आता नका काळजी करू, तब्येत अगदी व्यवस्थित आहे. आणि हो त्यांनी मला इथे लगबगीने याच्याचसाठी पाठवलं की मी लवकरात लवकर काहीतरी मुहूर्त काढावा आणि सगळं काही व्यवस्थित व्हावं, त्याचसाठी तर त्यांनी पाठवलं. आता हे ऐकल्यानंतर ईश्वरीचं तोंड पुन्हा बारीक होतं आणि नंतर संजय आणि सुप्रिया त्याच बाबतीत बोलणार असतात. तर मग तो म्हणतो की काका मग मी काय म्हणतो येत्या 1 ते 2 दिवसांमध्ये पुन्हा साखरपुड्याचा मुहूर्त बघून साखरपुडा उरकून घेऊया का आपण? असं विचारल्याबरोबर संजय म्हणतो की म्हणजे तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे म्हणा, परंतु मग आम्हाला काय वाटतं माहिती आहे का की येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये पुन्हा करण्यापेक्षा ज्या दिवशी लग्नाचा मुहूर्त असेल त्याच दिवशी आपण सकाळी पटकन हा छोटासा विधी उरकून घेऊया. त्यावर तो म्हणतो की नाही म्हणजे तुम्ही जर तसं ठरवलंच असेल तर माझी काही हरकत नाही, परंतु मग आपण लग्नाचा लवकरचा मुहूर्त देखील काढूया. तेव्हा ते दोघंही म्हणतात की बरं ठीक आहे चालेल. त्यानंतर आता राकेश म्हणायला लागतो की काका सगळं व्यवस्थित असेल, नका काळजी करू. तर संजय म्हणतो की हो आपण मुहूर्त पण काढूया लवकर, मास्तरजींना येऊन दे. आणि नंतर तो म्हणतो की कसं आहे ना मास्तरजींची तब्येत ठीक व्हावी लवकर आणि आता ती ठीक पण झाली, यासाठी मी जरा देवाला नवस बोललो होतो, त्यामुळे मला जरा देवळात जायचं होतं, तर मी ईश्वरीजींना घेऊन जाऊ का? तेव्हा सुप्रिया म्हणते की तसं नाही, अजून तुमचं लग्नही झालेलं नाही आहे आणि साखरपुडाही तसाच आहे, त्यामुळे मग जरा. तेव्हा त्यावर संजय म्हणतो की अगं त्यात काय हरकत आहे, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. तसंही त्यांचं लग्न तर ठरलेलं आहे ना, जमलं आहे सगळं आणि आपली बोलणी वगैरे झाली आहेत, त्यामुळे तसा काही प्रॉब्लेम नाही आहे. म्हणजे राकेशजी तुम्ही अगदीच आमच्या इशूला देवळात वगैरे घेऊन जाऊ शकता, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. तेव्हा मग तो म्हणतो की नक्की काकू तुम्हाला तर काही प्रॉब्लेम वाटत नाही आहे ना यावर? त्यावर आता ती म्हणायला लागते की नाही तसं काहीच नाही, ठीक आहे. त्याचबरोबर आता संजय म्हणायला लागतो की अहो राकेश आता तुमचं आणि इशूचं लग्न ठरणार आहे, त्यामुळे तुम्ही आता या गोष्टींचा इतका विचार करू नका. आणि दुसरी गोष्ट म्हणजे राकेशजी ती तुम्हाला बोलेल, परंतु तुम्ही तरी आता तिला ईश्वरीजी बोलणं सोडून द्या. असं म्हटल्यावर आता तो हसायला लागतो आणि म्हणतो की त्याचं काय आहे ना बाबा, की ही मात्र सवय माझ्याकडून सुटायला थोडा वेळ लागेल, ती सवय आहे ना ती लवकर अशी काही सुटायची नाही, असं पटकन तो बोलून दाखवतो.
आणि म्हणतो की हरकत नाही, ठीक आहे. इशू बेटा, तुझा राकेशजींबरोबर जरा देवळात जाऊन ये. आणि हो, अहो राकेशजी चहा घ्या, चहा गार झाला आहे तुमचा, असं म्हणून तो चहा घ्यायला सांगतो. आणि त्याच वेळेला मग आता ईश्वरी ही गप्प असते. ती त्यावर काहीच बोलत नाही. खरं तर तिला राकेशजींबरोबर अजिबातच आनंद वाटत नसतो, परंतु हे तिच्या मनाला तिला सांगता येत नसतं अगदी ठामपणे. आणि त्याच वेळेला आता राकेश पटकन म्हणतो की हो हो, चहा गार झाला नाही का, आणि मग तो चहा घ्यायला लागतो. त्यानंतर सकाळी देखील अर्णव सारखा पाटीलला फोन करत असतो, परंतु एका अननोन नंबरवरून फोन येतो आणि तो म्हणतो की हॅलो. तेव्हा तो म्हणतो की पाटील, अरे कुठे आहेस, कुठे तू, कधी कॉल करतोय, मग तुला किती कॉल केले. मग तो म्हणतो की साहेब, तुमच्या गाडीने येऊ नका. मग तो म्हणतो की व्हॉट, म्हणजे मला कळलं नाही. त्यावर आता लगेच तो म्हणायला लागतो की साहेब, एक काम करा, तुम्ही तुमच्या गाडीने न येता कुठली तरी प्रायव्हेट व्हेकल करून या, परंतु कोणालाही तुमचं लोकेशन कळू देऊ नका. एक महत्त्वाची गोष्ट मला सांगायची आहे. तेव्हा मग आता इथे पाटीलचं बोलणं ऐकून अर्णवला खूप टेन्शन आलेलं असतं. तो विचार करतो की नेमकं काय झालं असेल पाटीलच्या बाबतीत, त्याला कोणी किडनॅप वगैरे केलेलं की काय, असा विचार येतो. त्यावेळेला आता अर्णव जे पाटीलनं रस्ता सांगितलेला असतो तिथे त्या एरियात आलेला असतो आणि तो रिक्षाने येतो. आणि रिक्षाने आल्यानंतर खाली उतरतो आणि पुन्हा एकदा पाटीलला कॉल करतो आणि म्हणतो की हॅलो पाटील, मी तू सांगितलं आहे त्या ठिकाणी पोचलो आहे. बरं आता मला तू सांग की तू कुठे आहेस एक्झॅक्टली. तेव्हा पाटील सांगतो की साहेब, एक काम करा, मी कुठे सांगू तुम्हाला, तिथे मी तुम्हाला आता लोकेशन पाठवतो आणि त्या लोकेशनमध्ये तुम्ही या. आजूबाजूला कोणी तुम्हाला बघत नाही आहे ना, हे सगळं बघा आणि मग नंतर माझ्यापर्यंत या. काय ना, कुठल्याही प्रकारची रिस्क आपण घेऊ शकत नाही आहे, असं पाटील त्याला सांगत असतो. त्यावेळेला अर्णव म्हणतो की बरं ठीक आहे, तू मला लोकेशन पाठव. आणि मग लोकेशनवर पाठवल्याप्रमाणे अर्णव आता त्याच रस्त्यावर चालायला लागतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की राकेश ईश्वरी दोघंजणही देवळाच्या परिसरामध्ये चाललेले असतात. आता राकेश हा आल्याबरोबर ईश्वरीला म्हणतो की ईश्वरीजी चला, आता तुम्हाला काय घ्यायचं आहे ते तुम्ही सांगा. कसं आहे ना, अजिबात संकोच करू नका, तुम्हाला काय आवडतं ते तुम्ही घेऊ शकता, असं ईश्वरीला तो बोलत असतो. त्यावेळेला ईश्वरी त्याला बोलते, राकेशजी, म्हणजे काहीच प्रॉब्लेम नाही आहे तसं, परंतु मला जरा एक प्रश्न तुम्हाला विचारायचा होता. तेव्हा तो म्हणतो की हो हो, विचारा ना, अगदी निसंकोचपणे. तेव्हा ती म्हणते की ज्या दिवशी आपला साखरपुडा होता आणि मास्तरांबद्दल न्यूज तुम्हाला फोनवर कळाली, तेव्हा तुम्ही आम्हाला जरा गोंधळल्यासारखे वाटत होतात. म्हणजे मला काही समजलं नाही. असं वाटलं की नक्कीच काहीतरी अशी गोष्ट आहे जे तुम्ही सांगत नाही किंवा त्यामुळे तुम्ही फार टेन्शनमध्ये आहात, असं काहीतरी, बरोबर ना. त्यावर लगेच तो बोलून दाखवतो की हो हो ईश्वरीजी, याचा अर्थ तुम्ही पण मला नोटीस केलातच, म्हणजे तुमच्यापासूनही माझा हा स्वभाव काही लपलेला नाही. बरोबर आहे अगदी तुमचं, मी त्या दिवशी खूप गोंधळलेलो होतो, परंतु सहाने मास्तरांची तब्येत तशी होती ना, त्यामुळे मला खूप गडबड वाटली आणि मला खरंच खूप काळजी वाटली, म्हणून मी असा वागत होतो. आणि ईश्वरीजी, जर असं तुमच्या बाबतीत जर काही झालं ना, तर मात्र गोंधळ नाही, मीच अर्धा मरून जाईल, माझीच हालत बेकार होऊन जाईल, असं आता पटकन तो बोलून दाखवतो. त्यामुळे ईश्वरीचं तोंड आता बंदच होतं आणि ईश्वरी ठीक आहे असं म्हणून तिथून आता निघते. राकेश आता मनातच गालात हसत म्हणतो की बापरे राकेश, तुला लक्ष दिलं पाहिजे रे बाबा, तुझा गोंधळ उडालेला सगळ्या जणांनी पाहिला, आता अगदी व्यवस्थितपणे तुला लक्ष दिलं पाहिजे स्वतःवर, असं तो बोलत असतो. त्यानंतर पाटील रिक्षातच बसून अर्णवची वाट बघत असतो आणि जेव्हा रस्त्यावर त्याला अर्णव आलेला दिसतो, त्याच वेळेला आता तो अर्णवला म्हणतो की सर सर इकडे या. तेव्हा मग तो रिक्षात बसतो आणि म्हणतो की पाटील, अरे हे काय आहे? तुला किती लागलं आहे, सगळं झालं आहे काय नक्की. तेव्हा तो म्हणतो की साहेब, ते महत्त्वाचं नाही आहे, आता मी तुम्हाला जे काही सांगतो ते नीट ऐका. मग तो म्हणतो की बोल, काय झालं नक्की तुझ्या बाबतीत आणि तुला काय माहिती मिळाली आहे. तेव्हा तो म्हणतो की साहेब, तुम्हाला मी सांगितले ना, जे 4 वकील राजेश भोसले नावाचे, ते चारीच्या चारी वकील आता मला सापडलेले आहेत आणि जो 4था वकील हुडकायचा राहिला होता ना, तो वकील पण मी हुडकला आणि तो वकील आहे ना, तो तुमच्या बहिणीचा नवरा आहे, परंतु एक गोष्ट नक्की की तो माणूस वकील नाही. आता हे ऐकल्यानंतर लगेच अर्णवला धक्काच बसतो आणि अर्णव त्याच्याकडे बघतच राहतो की म्हणजे हा माणूस आम्हाला फसवतोय की काय. पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की ईश्वरी आणि राकेश दोघंही मार्केटमध्येच असतात. त्यावेळेला आता ईश्वरी आवाज देते की राकेशजी, हे बघा इकडे काय आहे ते. तेव्हा ईश्वरी आणि राकेश दोघंजणही चालत असताना राकेशच्या मागावर अर्णव असतो. नक्की हा राकेश कोण आहे हे अर्णवला पाहायचंच असतं आणि त्यामुळे तो सगळ्या ठिकाणी त्याच्या मागे मागे करत असतो आणि त्याला शोधण्याचा प्रयत्न करत असतो. आणि राकेश ईश्वरी दोघंही असतात, अर्णव त्यांच्या मागे मागे असतो आणि अर्णव
काहीही करून त्याला आज राकेशला पकडायचंच असतं. आणि म्हणूनच आता एके ठिकाणी राकेश आणि ईश्वरी एका दुकानावर असतात. त्यावेळेला तिकडच्या आजूबाजूच्या ज्या काही ओढण्या असतात, त्या ईश्वरीच्या अंगावरून राकेशवर जातात आणि राकेशच्या तोंडावरती ती ओढणी अगदी फसली जाते. आणि ईश्वरीसाठीच ती ओढणी बघत असताना तो ती ओढणी आता पटकन बाजूला करायला जातो आणि त्याच्या चेहऱ्यावरून तो ती ओढणी बाजूला करायला जात असताना आता राकेशचा चेहरा अर्णवला दिसू लागतो. आणि तो चेहरा पाहिल्यानंतर आता अर्णवला जबरदस्त असा धक्का बसतो आणि अर्णवच्या लक्षात येतं की हा म्हणजेच राकेश आणि राजेश दोन्ही एकच आहेत. तेव्हा मात्र आता इथे राकेशची वाट अर्णव कशाप्रकारे लावणार आणि कशाप्रकारे सत्याचा उलगडा करणार हे पाहणं रंजकतेचं ठरणार आहे. अशाच मालिकांचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.